श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 20. पंचम स्कंध. रहुगणाने आतापर्यंत उपहास करून बोलल्याचे स्मरण येऊन जडभरताने विचारले, राजा, तू अज्ञानी आहेस, पण मात्र वक्रोक्तीने दर्पोक्तीने पंडिताप्रमाणे तात्विक भाषा बोललास. पण व्यवहारात कोणतेही कर्म हे बंधाला कारणच आहे. वेदप्रकाश वाड्मयात किंवा इतर विधिविधाने जी गृहस्थाला सांगितली ती सर्व मनुष्याला कोणत्याही गुणाने युक्त करतात, आणि कोणत्याही गुणाचे अधिक्य हे जन्ममरण फेरीत टाकणारेच. भगवंताशी सायुज्य मुक्ती प्राप्त होण्यासाठी तर त्रिगुणरहित व्हावी लागते. जोपर्यंत मन विषयाविषयी विचार करते तोपर्यंत ते मायेच्या आवरणाखाली असते आणि देहाभिमानी जीवाला संसार चक्रात गुंतविते. अत्यंत पुण्यवान असलेल्या भरताला संन्यास ग्रहण करून आता मोक्ष मिळणारच होता. तेवढ्यात त्याला मृगबालाचे लोभरूपी दर्शन झाले. मृगबालाची अनाथता असहायता लक्षात घेतली तरी भूतदयासुद्धा मनाला विकारात गुंतवणारीच ठरली. त्याला मृगाच्या जन्माला जावे लागले. भरताच्या पूर्वपुण्यामुळे त्याची स्मृती जागृत होती. त्यामुळे तो प्रारब्ध क्षयाची वाट पाहत कालक्रमणा करीत होता. मृगयोनी सुटल्यावर ब्राह्मण कुलात जन्म घेऊन पडेल ते काम आणि मिळेल तो घास घेत राहिला. दैववशात त्याची रहुगणाशी गाठ पडली आणि जडभरताने रहुगणाला उपदेश केला. विज्ञानवाद जास्त प्रभावी झाल्याने जे दिसते तेच असते अशी विचारधारा वाहत आहे. तथापि जीवसृष्टीशी व्यवहाराशी संबंधी गोष्टी ह्या जागृती आणि सुषुप्ती या जीवाच्या दोनच अवस्थांशी निगडीत भाष्य करतात. मधली स्वप्नावस्था आणि चौथी तुरीय अवस्था याबद्दल अनभिज्ञताच आहे. प्रश्नोपनिषदामध्ये म्हटले आहे की तिसरो मात्रा मृत्योमत्यः, अर्थात ओमच्या 3 मात्रा अ, उ, म ह्या मृत्यूने व्याप्त आहेत. या ओमत एक आहे. गणपत्याथर्व शीर्षातही याचा उल्लेख आहे. वर्णादी नेस्त तदनंतरम, हे वर्णादी 3 मात्रा आहेत. अनुस्वारः परतरः अर्धे दुर्लसितम, ही तुरीय अवस्था आहे. या 3 अवस्थांमध्ये जीवात्मा अभेद असतात. त्यावेळी त्यांना प्राज्ञ म्हणतात व चौथ्या अवस्थेत त्यालाच साक्षी म्हणतात. अर्थात जे मरते ते जीवरहित शरीर. जीव आत्म्यात तुरीय अवस्थेत स्थित राहतो म्हणून पुनर्जन्म संभवतो आणि पूर्वस्मृती ही वेद व उपनिषदांमध्ये दर्शविलेल्या प्रक्रियेप्रमाणे मानावी लागते. शिवाय हे महापुराण भक्तीरस प्रधान आहे. भक्तीतून मुक्ती साध्य करायची आहे. भक्तीत बुद्धीचा विक्षेप गर्हणीय आहे. तिथे पूर्ण शरणागती हवी. वत्सल माता आणि तिचा अजाण वत्स हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. असो, जडभरताने रहुगणाच्या शंकांचे निरसन केले. त्यासाठी त्याने संसारावर आरण्याचे रूपक करून समजाविले. या संसारात शरीराला काम्य कर्मरूपी किडामुंगी त्रास देतात. स्त्रीरूपी वावटळ डोळ्यात भ्रमाची धूळफेक करते. जंगलातील लांडगे कोल्ह्याप्रमाणे आपली पुंजी कोणी लांबवतात. आपले आपले वाटते ते परके खाऊन जातात. अशा तऱ्हेने संसारात मानव दिशाहीन भटकतो आणि पुन्हा पुन्हा त्याच जागी येतो, अर्थात पुनर्जन्म होतो, असा उपदेश केला. राजर्षी भरताबद्दल भागवतात म्हटले आहे की ज्याप्रमाणे एखादी माशी गरुडाशी स्पर्धा करू शकत नाही, त्याचप्रमाणे कोणीही राजा भरताची बरोबरी करू शकत नाही. अशी तेजपुंज आणि अत्यंत उदात्त तत्वांचा अंगीकार करून उत्तुंग असे अलौकिक व्यक्तिमत्व साधलेला जडभरताचे हे व्याख्यान आहे. राजा भरताच्या वंशाचे वर्णन याच स्कंधात केले आहे. मनुष्य जन्म तोही 12 वर्षात होणे हे अनेक जन्माच्या पुण्याचे तादृश्य फल आहे, असे अनेकांनी गौरवोद्गार काढले आहेत. त्याचे कारण इथेच दडले आहे. राजा प्रियव्रतापासून सुरू झालेला हा वंश भरताच्या कीर्तीने भरतवंश म्हणवला गेला व पुढे त्याच्या पुत्रपौत्राने वर्धिष्णू करीत विरजापर्यंत पोचला. विरजाबद्दल असे म्हणतात की भगवान विष्णूंमुळे जशी देवांची शोभा वाढते तशी विरजाने प्रियव्रताच्या वंशाला विभूषित केले.